नमस्कार माझ्या मेष राशीच्या प्रिय जातकांनो. आजचा हा संदेश ऐकताना तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, जे संभ्रम आहेत, जे न बोललेलं दुःख आहे, ते सगळं तुमच्या मनाशी आज मी बोलणार आहे. कारण हा संदेश खरं तर भविष्य सांगण्यासाठी नाहीच, तर तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी देखील आहे. मेष राशीचा स्वभावच असा असतो की बाहेरून तो खूप मजबूत, आत्मविश्वासाने भरलेला, धाडसी आणि नेतृत्व करणारा दिसतो. परंतु आतून मात्र तो खूप काही सहन करत असतो. तुम्ही कधी कोणाला सांगत नाही की तुम्हाला किती त्रास होतोय, पण त्रास होत असतो. तुम्ही कधी तो कबूल करत नाही. तुम्ही थकला आहात, परंतु तुम्ही आतून थकलेले असतात, परंतु तुम्ही ते कोणाला सांगतच नाही. सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतोय, मी सगळं करू शकतो, मग अडथळे मलाच का येतात? तर मेष राशीचा जन्म हा अग्नितत्वात झालेला आहे. याचा अर्थ असा की तुमच्यात कृतीची ताकद आहे, पुढे जाण्याची हिंमत आहे, सुरुवात करण्याची क्षमता आहे. पण अग्नी जसा योग्य दिशेने असेल तरच प्रकाश दिसतो आणि नियंत्रण सुटलं तर तो जाळून टाकतो. तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात घडतं. तुम्ही पटकन निर्णय घेता, पटकन विश्वास ठेवता आणि त्याच वेगाने तुम्ही दुखावले जातात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात वारंवार असे प्रसंग येतात जिथे तुम्ही स्वतःलाच विचारतात, माझी चूक तरी काय आहे? सध्या तुम्हाला सांगते, ग्रहांची जी चाल आहे, विशेषतः जुलै महिन्यात, ती मेष राशीला शांत बसू देणारे नाही. मन अस्वस्थ आहे, विचार खूप आहेत, झोप पूर्ण होत नाही. एखाद्या अदृश्य दडपणाखाली तुम्ही काम करत आहात, तुम्हाला असं वाटतंय. आणि हे सगळं अचानक घडलेले नाही, हे तुमच्या जुन्या कर्माचं फलित आहे. कर्म म्हणजे फक्त वाईटच कर्म नाही, तर अर्धवट सोडलेली कामं, टाळलेले निर्णय, मनाशी न बोललेलं सत्य आणि स्वतःला दिलेले खोटे दिलासे. तुम्हाला सांगते, देव शिक्षा देत नाही, तो फक्त आरसा दाखवतो. आणि सध्या तुमच्यासमोर जो आरसा आहे तो तुम्हाला आता स्वतःला स्पष्ट दाखवत आहे. अशाच आरशात कधी काळी तुम्हाला सांगते अर्जुन देखील उभा होता. तर मेष राशीच्या मंडळींनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एकच सर्वांना विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करतो, प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर रणभूमीवर उभा असलेला अर्जुन धनुष्य खाली ठेवून विचारत होता, मी हे युद्ध का करावं? यातून मला काय मिळणार? मी माझ्याच लोकांशी का लढू? आणि तेव्हाच त्याच्या शेजारी उभा होता श्रीकृष्ण. कृष्णाने त्याला भविष्य सांगितले नाही, ग्रह दाखवले नाहीत, उपाय दिले नाहीत. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली, तू कोण आहेस आणि तुझं कर्म काय आहे? तुम्हाला सांगते, कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, पण फळावर हक्क नाही. हा श्लोक जो मेष राशीसाठी फार खोल अर्थ घेऊन येतो. कारण मेष राशीचा स्वभाव असतो, मी इतकं केलं तरी मला का मिळालं नाही, मी एवढी मेहनत घेतली तरी दुसराच पुढे का गेला. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. कारण जेव्हा तुम्ही फळावर अडकता तेव्हा कर्म तुमचे कमजोर होतं, आणि जेव्हा तुम्ही कर्मावर लक्ष केंद्रित करता तेव्हा फळ आपोआप बदलतं. सध्या तुमच्यावर शनीचा प्रभाव असा आहे की तो तुम्हाला थांबवतोय, अडवतोय, वेळ घेतोय. पण शनी कधीच अन्याय करत नाही, तो फक्त काय करतो की शिस्त शिकवतो. राहू तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतो, त्यामुळे निर्णय घेताना गोंधळ उडतो. मंगळ जो तुमचा अधिपती आहे तो तुम्हाला सतत पुढे ढकलतो, पण शनी त्याच वेळी म्हणतो, आधी शिक, आधी समज, मगच पुढे जा. या दोन शक्तींच्या संघर्षात सध्या तुम्ही अडकलेले आहात. आणि याच काळात तुम्हाला असं वाटतं की लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत, तुमचं कौतुक होत नाही, तुमच्या भावनाला कोणी कळत नाही आहे किंवा तुमच्या भावना कोणी समजून घेत नाही. परंतु लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला लोक ओळखायला शिकवत आहे. जे लोक फक्त तुमचा उपयोगापुरता वापर करत होते ते आता हळूहळू दूर जातील, आणि जे खरंच तुमचे आहेत ते कमी बोलतील पण ते सोबत राहतील. हे वेदनादायक असतं, परंतु ते आवश्यक आहे आणि हे सत्य आहे. कृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वतःचा उद्धार स्वतःच करावा लागतो. माणसाने स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. त्याने स्वतःला कमी लेखू नये, तो स्वतःचा मित्र आहे.
थोडक्यात सर्व गोष्टी आपणच जबाबदार असतो आणि मेष राशीसाठी हा सर्वात मोठा संदेश आहे. कारण तुम्ही खूप वेळा स्वतःवरच कठोर होता, स्वतःला दोष देतात, स्वतःला विचारतात माझ्यात काही कमी आहे का. पण सत्य असं आहे की तुमच्यात काहीच कमी नाही, फक्त दिशा बदलायची तुम्हाला गरज आहे. धावायचं तुम्हाला थांबवलेलं नाही आहे, परंतु योग्य रस्त्यावर तुम्हाला जायचं आहे. तर जुलै महिना तुमच्यासाठी परीक्षा आहे की भाग्योदय आहे हे तुम्ही आता ठरवणार आहात. कारण परिस्थिती दोन्ही सारखीच असते, फरक फक्त आहे की तो दृष्टिकोनाचा. जर तुम्ही या अडथळ्यांना शाप समजलात तर ते तुम्हाला जड जाईल, परंतु जर तुम्ही त्यांना शिकवण म्हणून ते घेतलं आणि समजलं तर तुम्ही पुढे पुढे अजून मोठमोठ्या पायऱ्या तुम्ही चढत जाल आणि तुमच्या पायऱ्या तुम्ही बनवत जाल. तुम्हाला सांगते, देव सध्या शांत आहे, कारण तो पाहतोय हा मेष राशीचा व्यक्ती किती खंबीर आहे. हे सर्व तुमचं सध्या परीक्षा चालू आहे. तर या काळात तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचा उपाय म्हणजे हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं. हनुमान चालिसाचं महत्त्व खूप वाढवायचं, कारण हनुमान म्हणजे शक्ती, संयम आणि सेवा. मंगळवार आणि शनिवारी शक्य असेल तर तुम्हाला मंदिरात जायचं, हनुमानाच्या मंदिरात जायचं आणि ते हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं. यामुळे काय होणार की मन स्थिर होईल, मनातली भीती कमी होईल आणि निर्णय स्पष्ट होतील. ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा 108 वेळा. हा उपाय चमत्कारासाठी नाही, तर हा तुमच्या मनाच्या स्थैर्यासाठी आहे. आणि मन स्थिर झालं ना की अर्ध्या समस्या आपोआप सुटतात. ओम हम हनुमते नमः मंत्र जपाचे लाभ अगणित फायदे आहेत. या मंत्राच्या प्रभावाने मनाला शांती तर मिळतेच आणि संतुलन देखील मिळते. जर मन अस्वस्थ असेल, तणाव किंवा गोंधळ जाणवत असेल तर या मंत्राचा जप मन शांत करतो, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि बेचैनी हळूहळू कमी होते. भीती व नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं. हा मंत्र हनुमान यांच्यासारखे संरक्षण देतो. वाईट नजर, अज्ञात भीती, रात्रीची भीती किंवा नकारात्मक ऊर्जा यापासून आपलं संरक्षण होते. रोज जप केल्याने सुरक्षितता आणि निर्भयता जाणवते. धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. बोलताना, निर्णय घेताना किंवा जबाबदाऱ्या स्वीकारताना भीती वाटत असेल तर हा मंत्र खूप उपयुक्त आहे. आत दडलेली ताकद तो जागी करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. शरीराला बळ आणि ताजेपणा मिळतो आणि या मंत्राच्या जपामुळे शरीरात नवीन ऊर्जा संचारते. थकवा, अशक्तपणा आणि आळस कमी होतो. आरोग्य, विचारशक्ती दोन्ही सुधारतात. जीवनातील अडथळे दूर होतात. कामे वारंवार अडत असतील किंवा अडचणी येत असतील तर हा मंत्र सहाय्यक ठरतो. नियमित जप केल्याने मार्ग मोकळा होतो आणि यशाकडे वाटचाल सुलभ होते. मेष राशीच्या आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जन्माला आला आहात सुरुवात करण्यासाठी, पण यश मिळवण्यासाठी संयम शिकणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, आपला धर्म पाळताना अपयश आलं तरी ते श्रेष्ठ असतं. त्यामुळे चुकीच्या मार्गाने पटकन मिळालेले यश टाळा. उशीर झाला तरी चालेल, परंतु योग्य मार्ग सोडू नका. हा काळ तुमचं आयुष्य बदलणारा आहे, त्यामुळे तो बदल बाहेरून नाही तर आतून होणार आहे. तुमचं विचार करणं, प्रतिक्रिया देणं, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळं काही बदलणार आहे. आणि जेव्हा आत बदल होतो ना, तेव्हा बाहेरचं जग आपोआप बदलायला लागतं. आता शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमचा संघर्ष व्यर्थ नाही आणि तुमचं कर्म वाया जाणार नाही. वेळ लागेल, न्याय नक्कीच होईल. कारण मेष राशीचा प्रवास हा नेहमीच सोपा नसतो, पण तो नेहमीच अर्थपूर्ण असतो. जर तुम्हाला सांगते, हा संदेश तुमच्या मनाशी बोललेला तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या प्रश्नांना थोडी तरी दिशा मिळालेली असेल तर आजच्या माझ्या या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि होय, तुम्हाला सांगते, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.